श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव दरोडा प्रकरणात अखेर 2 वर्षांनी फिर्यादी महिलेला अटक करण्यात आली आहे। या दरोड्याच्या तपासात पूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं होतं। या गुन्ह्यात दरोडा पडल्याचे सुरुवातीला भासवण्यात आले होते। श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथील बापूराव दरेकर या शेतकऱ्याचा दिनांक 20 नोव्हेंबर 2013 रोजी दरोडेखोरांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली होती। या गुन्ह्याचा तपास करताना सुरुवातीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 2 भटक्या समाजातील लोकांना अटक केली होती आणि त्यांच्याकडून काही सोनं हस्तगत केलं होतं। पण काही दिवसांनी घटनास्थळापासून काही अंतरावर चोरीस गेलेलं सोनं सापडलं होतं। त्यामुळे या घटनेत जवळच्याच कोणाचा तरी हात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला होता आणि संशयित असणाऱ्या व्यक्तीची नावं देण्यात आली होती। तरीसुद्धा पोलीस त्या व्यक्तीला अटक करीत नाहीत, म्हणून मयत दरेकर यांच्या नातेवाईकांनी मुंबई येथे गृह खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून सीआयडी चौकशीची मागणीही केली होती। पण लोकसभा निवडणुकीच्या काळात अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाकडे दुर्लक्ष झालं। मयत बापूराव दरेकर यांचा मुलगा भाग्यवंत दरेकर यांना आपल्या वडिलांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या व्यक्तीला शिक्षा मिळावी यासाठी उपोषण आंदोलन केले होते। तरीसुद्धा अद्यापर्यंत मयत बापूराव दरेकर यांना न्याय मिळू शकला नव्हता। या गुन्ह्याचा तपास करताना तत्कालीन पोलीस निरीक्षक सुरेश गायधनी आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी खोटे आरोपी अटक करून गुन्हा उघड केल्याचं भासवण्याचा प्रयत्नही केला होता। त्यामुळे या गुन्ह्याची गुंतागुंत वाढत गेली। परिणामी मूळ तपासच बाजूला राहिला होता। मधल्या काळात दरेकर यांच्या एका जवळच्या व्यक्तीची एक शास्त्रीय चाचणी केली होती। या चाचणीमध्ये या घटनेतील फिर्यादी असलेली सविता दरेकर हिच्याकडून महत्वाची माहिती मिळाली होती। तरीसुद्धा पोलीस यंत्रणा आरोपीला अटक करीत नव्हते। पोलीस खात्यानं सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडून अखेर आरोपीला काल अटक केली। न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एसएन मीडिया, श्रीगोंदा।